यस्य स्वयं स्वभावाप्ति रभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जय बोलो 24 भगवान की जय। योग्योपादान योगेन दृषदः स्वर्णतामतां द्रव्यादिस्वादिसम्पत्ता वात्मनोऽप्यात्मतामतां वरं व्रतैः पदं दैवं नाव्रतैर्बत नारकं छायातपस्थयोर्भेदः प्रतिपालयतोर्महान् यत्र भावः शिवं दत्ते द्यौकियद्दूरवर्तिनि यो नयत्याशु गव्यूतिं क्रोशार्धे किं ससीदति ऋषिकजमनातङ्कं दीर्घकालोपलालितं नाकेनाकौकसां सौख्यं वासनामात्रमेवैतद् सुखं दुःखं च देहिनां तथा युद्वेजयन्ते ते भोगारोगा इवापदि मोहेन संवृतं ज्ञानं स्वभावं लभते नहि मत्तः पुमान् पदार्थानां यथा मदनको द्रवै। सातवा श्लोक चाललाय इष्टोपदेशमध्ये। डोक्यावर घ्या पदर, तू पुढं सरक अजून एकटी मागं त्यांना लागत असं कसं नाही माझ्याकडे तुम्ही काय सांगायचं आहे? जे मोह आहे, मोह कोण आहे आपला? काका मामा. मोह कोण आहे? शत्रू. कधी लावलं लेबल? म्हणजे मोहाला शत्रू म्हणतोय पण जवळ सांभाळतोय की त्याला? कधी असं वाटलं की त्याचा नाश करायचा आहे आपल्याला? कुठं नाश करायसाठी काय पुरुषार्थ, काय प्रयत्न सांगा? त्याचं उलट पोषणच चाललंय, पुष्टीच चालली आहे. सगळं जे काय करतोय ना दिवसभरामधल्या ॲक्टिव्हिटीज सगळ्यामध्ये मोहाचं पोषण चालू आहे. येस ऑर नो? मोह म्हणजे काय माहिती भैया? काय असतं मोह म्हणजे? हां, चाहत. ओके. और मोह म्हणजे काय? मोह म्हणजे काय? ममत्व. मोह म्हणजे काय हो? आसक्ती. मोह म्हणजे नाव घ्या की एका पोराचं पोरीचं कोणाचं तर म्हणजे मोह समजतंय. काय काका मोह म्हणजे काय हो? रागद्वेष भाव. बर सगळे सज्जन. मोह म्हणजे आपले परिणाम आहेत, बाहेर काय नाही आहे वस्तू कुठली, बाहेरचं काय एखादी कंडिशन त्याला मोह नाही म्हटलं, एखादा उदय त्याला मोह नाही म्हटलं, माझे परिणाम आहेत ते. मग माझा शत्रू कोण आहे हो? आणि माझा मित्र कोण आहे? मीच आहे. शत्रू मीच आहे आणि मित्र पण मीच आहे. म्हणून सांगते तुमचं ग्रोथ व्हायला पण कारण तुम्हीच आहे आणि तुमचं नाश व्हायला कारण पण तुम्हीच आहे. नरकात कोण नेतो जीवाला? मीच. मोक्षाला कोण नेतं? दुसरं कोण नाही आहे. तुम्हाला मदत करणारं पण नाही आणि ढकलणारं पण नाही आहे. वाटतंय सगळीकडे आपल्याला की कोणी दुसरा आपल्याला त्रास देतोय, त्याच्यामुळं आपल्याला किती दुःख आहे. व्हॉट एव्हर तुम्हाला काय जीवनामध्ये संकट आलं तर दुसरा त्याच्याकडंच लक्ष आपलं सगळं. काय झालं? रोग का झाला? त्यांनी मला चुकीचं खाऊ घातलं, त्यांनी मला औषधं नीट दिली नाहीत. काय झालं? त्रास होतोय काहीतरी, समजा सिव्हिअर झालं. थोडंसं होतं, थोडक्यात निभावायचं होतं पण जास्त झालं. का झालं? असं एक जण आहेत ज्यांच्या बाबतीमध्ये घडलं की शरीरामध्ये काहीतरी त्यांच्या डिसऑर्डर झाली. तर ते झाल्यावर त्यांनी दोष कोणाला दिला? म्हणले लहानपणी आमच्या आईवडिलांनी मला ते काय असते वॅक्सिनेशन करता ना ते केलं नाही किंवा काहीतरी त्याचं चुकीचं झालं म्हणून मला असं झालं. कोण दोषी हो? कोण बोरा, कोण चंकेश्वरा? सगळे दोषी.
म्हणजे बाहेर कोण दोषी नाही आहे, तुम्ही घेतला तरी झाला असेल, नाही घेतला तरी होणार, म्हणजे तुमच्या उद्या आहेत शेवटी, कोण बाहेर आहे निमित्त. म्हणून बाहेर आपल्याला कोण त्रास देणार नाही, आपला मोह आपल्याला त्रस्त करणारा आहे. म्हणून सांगतात तिथं मोहाचे हे सगळे भेद आहेत. त्या श्लोकाचा अर्थ काय सांगितला सांग. मोहेन समृतम ज्ञानम स्वभावम लभते नाही. सांगा काका अर्थ काय. मोहेन समृतम म्हणजे वाच ना, आहे की तिथं खाली वाच. काय मोहाने मोहाने ज्याचं ज्ञान झाकलंय ते ज्ञान स्वभावाकडे कसं जाणार, कारण त्याच्यावर बॅरियर आहे हो मध्ये. ते तुमच्या स्वभावामध्ये आणि तुमच्या पुरुषार्थामध्ये बॅरियर काय आहे, तो मोह आहे, जो तुम्हाला पोचू देत नाही स्वतःपर्यंत. कसं तोडायचं ते बॅरियर, कसं जायचं स्वतःपर्यंत, काय स्ट्रगल करायची, कुठलं शस्त्र अस्त्र वापरायचं, फायटिंग युद्ध, ब्रह्मास्त्र, ज्ञानास्त्र. सुदर्शन चक्र म्हणतात ना, सुदर्शन म्हणजे सम्यक दर्शन, हेच सगळ्यात मोठं वेपन आहे. त्याच्याद्वारेच तुम्ही त्या मधल्या अडथळ्याला दूर करू शकता, त्याच्याशिवाय नाही. आणि फक्त सांगितलं ना एवढी एक अनुभूती, एक निर्णय, एक सम्यक दर्शनच असं पॉवरफुल आहे की दुसरं काय तुम्ही करा नाही करा ते होणार आहे. म्हणून सांगतायत काय करा, सगळ्यात मोठा पुरुषार्थ ध्यानाच्या द्वारे स्वतःचा निर्णय करा, त्याच्याद्वारे आपल्याला आपल्या मोहाचा नाश करता येणार. तर त्या मोहाचे भेद सांगतायत इथं. कुठले कुठले भेद आहेत. भैया तू मामांना आणलं नाहीस, ते वेट करतायत. तर सांगितलं की मोहाचे भेद कुठले कुठले. पहिल्यांदा सगळ्यात मोठ्याचं नाव घ्यायचं असतं. पहिल्यांदा दर्शन मोह आणि चारित्र मोह. घरात किती पोर आहेत म्हणल्यावर तुम्ही पहिलं नाव कोणाचं घेता हो. थोडी शेंडफळाचं घेतो, पहिलं मोठ्याचं घेतो. मोठं कोण आहे हो, मोहाचं मोठं पिल्लू मिथ्यात्व. मिथ्यात्वानंतर सांगितलं क्रोध मान माया लोभ, आणि त्याच्यानंतर हे सगळे नऊ कषाय आहेत. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा जिंकायचं कोणाला आहे, मिथ्यात्वाला जिंकायचं. म्हणजे तिथं सुद्धा सांगितलं हे सगळे भेद आहेत ना, सगळे तुमचे परिणाम आहेत. कोणाचे, XYZ, त्याचे नाही, माझे. मीच हे परिणाम करतोय. क्रोध म्हणजे कळतंय, क्रोध म्हणजे काय, मान म्हणजे काय. कुठले परिचित नसलेले शब्द विचार बरं का, मला तुझं परिचय नाही आहे, म्हणजे तुला किती माहिती आहे नाही माहिती आहे याच्याबद्दल. म्हणून काय म्हणायचं, मिथ्यात्व म्हणजे काय, शरीर म्हणजे मी आहे ही मान्यता, ह्याला म्हणायचं मिथ्यात्व. आजपर्यंत मी मला शरीरच मानलंय. काय नाव आहे तुझं, श्लोक. बर, जीव आहे, जीव. आपलं नाव काय, पहिलं नाव जीव आहे. म्हणजे हे या शरीराला मानलं का नाही, मी म्हणजे हे शरीर आहे, ह्या शरीराचं नाव म्हणजे माझं नाव आहे. मग मान्यता हे सांगतायत की जिथं ही मान्यता आहे तिथं ते मिथ्यात्व आहे, आणि जिथं मान्यता बदलली तिथं सम्यक्त्व झालं. सम्यक दृष्टीची स्वतःला काय म्हणतो, सम्यक दृष्टीचं नाव काय असतं, असतं का नसतं, प्रश्नचिन्ह. सम्यक दृष्टीचं नाव असतं हे शरीराचं, पण त्याला मी मानू नका एवढं सांगतायत. कहो पर मानो मत. म्हणजे म्हणणार की आता ज्ञानी असणारा, आता रामाचं नाव राम नव्हतं का हो, सगळ्या 24 तीर्थंकरांची नावं काय वेगळी होती का, जीव नाव होतं का त्यांचं. शरीराला जेव्हा धारण केलंय तेव्हा त्याचं नाव लावलं जाईल, पण त्या नावात मी पाहताना तुम्ही हे मिथ्यात्व आहे. म्हणून सांगतायत तेवढं मिथ्यात्व कसं जिंकायचं, तर निर्णय करायचा आहे की जे काही शरीर मिळालं आहे ते म्हणजे मी नाही, त्यापासून मी भिन्न आहे. मग ह्या सगळ्या कषाय भावांमध्ये सुद्धा मी स्वतःला एकरूप करून पाहतो आणि तसं जाणतो. म्हणून तिथं मला आजपर्यंत माझं स्वरूप कळालं नाही. काय हो तुमचं स्वरूप, तुम्ही कोण आहे, काय असतं, जीव म्हणजे काय असतं, कसा असतो जीव, कसा दिसतो माहीत नाही ना, कधी बघितलंच नाही आम्ही. कुठं असतो तो कुणाला माहिती, कुठं असतो, सोलापुरात ठेवून आलाय काय का खिशात घेऊन आलाय,
कसा असतो जीव काका? आपल्या बरोबर असतो. आपलं कोण आणि बरोबर कोण ते पण सांगा. मीच आहे ना, जसं तुम्ही म्हणताय की नाही. तुमचं नाव काय? त्यांचं नाव काय विसरलं मी. धन्यकुमार. बघा इथं पण विसरला, जीव आहे म्हणायचं होता. म्हणजे धन्यकुमार बरोबर धन्यकुमार आलाय का? मग जीवाबरोबर जीवाला असं नाही म्हणत आपण. मीच आहे ना जीव. मग जीव कुठं आहे? दुसरा ओळखायला बाहेर जायचं नाही आहे कुठं आपल्याला. तो मी आहे. मग हे निर्णय करायचं म्हणजे सम्यक दर्शन आहे. तर सांगतं तिथं की या कषायांच्या निमित्तात, या कर्मांच्या उदयाच्या निमित्तात मी आजपर्यंत स्वतःला मी म्हणून पाहिलं नाही आणि त्याची मला ओळख होऊ शकली नाही. जसं समज कुठंतरी आपण नवीन स्कूलमध्ये गेलो लहान असताना. आता स्कूल चेंज झाली समजा, नवीन स्कूलमध्ये गेलो. तिथं आपल्याला अजून आपली आयडेंटिटी नव्हती त्यांच्यासमोर काहीच. आणि मग तिथं कळालं की सगळी मुलं कशी आहेत, जास्त ब्रेव आहेत, जास्त ॲक्टिव्ह आहेत, जास्त त्यांचं काय म्हणायचं स्मार्ट आहेत जास्त ती पोरं आपल्यापेक्षा. काय झालं, आपलं अस्तित्व विसरून जातो आपण त्यांच्यामध्ये की हे किती भारी आहेत आणि आपण काहीच नाही आहे. म्हणजे तिथं काय केलं आपण आपल्याला अंडर एस्टिमेट करून मी काय हेच विसरलो. सगळं त्यांच्याकडं पाहण्यामध्ये झालं ना, हेच आशात चांगलं आहे, ते हे करतायत ते करतायत, मी काहीच करत नाही आहे असं एक फील आलं आपल्याला. तसं म्हटलं इथं येऊन या सगळ्या कर्मांच्या उदयामध्ये, या सगळ्या वेगळ्या वेगळ्या पर्यायांमध्ये मी काय केलं आहे, विसरून गेलो आहे की मी कोण आहे. ह्या सगळ्यांचा डॉमिनन्स व्हायला लागलं आहे तुमच्याकडं आणि तुमचं सगळं फोकस त्याच्यावरच चाललं आहे. त्यामुळं तुम्हाला आजपर्यंत मीच मिळाला नाही. म्हणून त्या मीला शोधायचं फक्त. कुठं मिळणार? घरी. ध्यान करा तर इथं आहे मी, हा मी आहे हे जाणायला आपल्याला. मी मनुष्य आहे जाणायला काय करावं लागलं सांग? मी पुरुष आहे, मी स्त्री आहे, मी काय आई आहे, बहीण आहे, हे जाणायला काय करावं लागलं आपल्याला? सहज आहे ना ती अनुभूती. तसं सांगितलं सहज अनुभव करा मी कोण आहे. जीवच नाही की कुठे गेलं जीव, आवाजच ही ना जीवाचा. मी जीव आहे ह्याचा अनुभव करा. म्हणजे मला सांगायचं होतं की जे काय आपलं ग्रोथ व्हायला त्यात पण कारण मी आहे आणि जे काय आपलं नाश व्हायला त्याच्यात पण कारण मी आहे. तर एका इन्सिडन्स सांगितलं की एक ऑफिस होतं आणि त्या ऑफिसमध्ये अनेक वर्कर म्हणजे आता तुम्ही IT इंजिनियर्स काय भैया, तर ते सगळे तिथं काम करायचे, ये जा करायचे. आणि एक दिवस सकाळी सगळे रिपोर्टिंगला आले 9 वाजता सकाळी. तर ते दरवाजा त्यांचा बंद होता आणि त्याच्यावर एक नोटीस बोर्डवर कागद लावला होता. तर सगळेजण जवळ जाऊन बघितले, क्युरिओसिटी काय आहे नक्की, आज का बंद आहे काय झालं आहे. तर त्याच्यावर लिहिलं होतं की आपल्यामध्ये एक फार दुःखद घटना घडली आहे की काल रात्री ज्यांच्यामुळं तुमचं ग्रोथ थांबली होती ना त्याचं निधन झालं आहे आणि त्याचं डेड बॉडी कॉन्फरन्स रूममध्ये पेटीत ठेवली आहे. प्रत्येकाने जाऊन तिथं काय म्हणतात तुम्ही आता दर्शन करा म्हणायचं किंवा काय तुमचं बघून या, श्रद्धांजली. बरं हां, श्रद्धांजली वाहून या म्हणून असं तिथं लिहिलं होतं. मग आता सगळ्यांना नाव नव्हतं लिहिलं ना तिथं, काय फक्त लिहिलं होतं काय होतं भैया, ज्याच्यामुळं तुमचा विकास खुंटलाय त्याचंच काल रात्री निधन झालंय. आणि आता सगळ्यांना इच्छा कोण आहे. आणि मग आता सगळे आपलं त्या कॉन्फरन्स रूमच्या मागं बाहेर लाईन लावून आणि तो माणूस तिथं उभारला होता, प्रत्येकाला एकेकाला सोडणार आतमध्ये. आता एक माणूस जाणार, त्या पेटीत बघणार, त्याचं दर्शन करणार आणि बाहेर पडणार. प्रत्येकजण जो बाहेर येत होता त्याच्या चेहऱ्यावर उदासी होती, एक पडलेला चेहरा, असं काहीतरी नर्वस झालाय असं दिसलं. आता त्या लाईनमध्ये शेवटचा माणूस होता ना, काय विचार करणार सांगा तुम्ही असाल लाईनमध्ये शेवटचं. कोण आहे काय झालं नक्की. तर त्या माणसाला पण तेवढं वर खाली की कोण आहे आतमध्ये नक्की. आणि गेला ते शेवटी आतमध्ये एंट्री केली आणि त्यांनी पेटी उघडली. कोण होतं आत आरसा होता हो. आणि ते बघितल्यावर पहिला राग आला, ओरडणार होता तू की हे काय चेष्टा आहे, माझंच मला फोटो दाखवत आहे. पण त्याच्या बाजूला नोट लिहिली होती, थांब, चिडू नकोस, ओरडू नकोस, तुझ्या प्रगतीमध्ये तूच बाधक आहेस.
आता कोणाला ओरडून सांगायचं? म्हणजे मला आजपर्यंत थांबवणारा पण मीच होतो आणि रिअलाइज झालं त्याला तसं. बरोबर आहे, माझे विचार जे काही मी आजपर्यंत दुसऱ्याला दोष दिलाय, जे काही मी स्वतःला अडवले, हेच माझ्या विकासामध्ये अडथळा आहे, दुसरं काहीच नाही आहे, कोणीच नाही आहे. मग तसंच म्हणलं इथं सुद्धा आपले परिणाम, आपले विचार आपणच स्वतःला बाधक आहोत. जेव्हा आपण या विचारांमधून, या मोहातून स्वतःला बाहेर काढणार आहे, तर कसं बाहेर पडणार? ते पण जिथं जाणलं हे भिन्न आहे आणि मी भिन्न आहे, संपला तिथंच संबंध आपला, तर तुम्ही त्या मोहाला जिंकू शकता. आपल्याला सुखी जगायचं तर एवढंच कार्य आहे, हेच कार्य आहे. आज करा, उद्या करा, नाहीतर अनंत काळाने करा. सुख मिळणार तर हीच की आहे. कुठं मिळणार? कधी मिळणार? किती दिवस जावे लागणार? किती भव जावे लागणार? कितीही पुरुषार्थ करा तुम्ही, काहीही करा, कुठूनही धर्म करायचा प्रयत्न करा, जोपर्यंत इथं येणार नाही ना, इथं म्हणजे स्वतःमध्ये येणार नाही, जोपर्यंत ही कला वापरणार नाही, तोपर्यंत धर्म सुरू नाहीच. त्यामुळं तिथं तुम्हाला सुख पण नाही, हे सांगतायत. म्हणून ज्यांनी मोहाला जिंकलं तो जीव स्वभावाला जाणू शकतो आणि ज्याचं आवरण आहे त्या ज्ञानावर त्याला वस्तुस्वरूप यथार्थ जाणता येत नाही. तर इथं मोक्षमार्ग प्रकाशकमध्ये 55 पान आहे, त्याच्यावरचं वाचत होतो. नसेल वाचलं तर वाचून काढा एकदा पूर्ण. सोप्या भाषेमध्ये सगळं विस्तार चांगला घेतलेला आहे. श्लोक काय म्हणले? सगळे म्हणजे आपल्याला आपल्या रुटीनमध्ये जे काही येणार ना त्याच्यानुसार सगळं लिहून दाखवलेलं आहे पंडितजींनी. म्हणजे तिथं आपल्याला अवघड असं काही नाही आहे. त्यामुळं एक अध्ययन करत जायचं, वाचलंय का भैया? वाच, म्हणजे समजत जातं, असं काही नाही. उलट एक एक क्लॅरिटी वाढत जाते, काय आपल्याला माहीत नसलेले कन्सेप्ट कळत जातात. कुठं चाललं होतं? जिस प्रयोजन के लिए कषाय भाव हुआ है, सगळ्यात खालचं पॅरेग्राफ आहे 55 पानावर, 2-3 पॅरेग्राफच्या वर, म्हणजे एक 7-8 लाईनवर. जिस प्रयोजन के लिए कषाय भाव हुआ है उस प्रयोजन की सिद्धि हो तो मेरा यह दुख दूर हो और मुझे सुख हो, ऐसा विचार कर उस प्रयोजन की सिद्धि होने के अर्थ अनेक उपाय करना उसे उस दुख के दूर होने का उपाय मानता है. काय कळलं? मला काय करायचं होतं? समजा घरामध्ये काहीतरी नवीन तुम्हाला फर्निचर आणायचं आहे आणि त्याच्यासाठी पैसा पाहिजे. मग त्यांनी काय सांगितलं? ज्या प्रयोजनासाठी कषाय भाव झाला, तुम्हाला आणायचं होतं सोफा सेट आणि ते आणून देत नव्हते, काय झालं? कषाय झाले, हो म्हणा. तर त्या प्रयोजनासाठी कषाय झाले, आता ती सिद्धी करायची आहे तुम्हाला. कसं करता तो? त्यांना काय पाहिजे असेल तर कसं वटवते, कसं करून घेतात, बायकांकडे ट्रिक असते ती. तर त्या प्रयोजनाची सिद्धी झाली तर माझं दुःख दूर होणार, तर मी सुखी होणार. मला ते सोफा सेट घरात पाहिजेच, नाही मिळालं तर किती दुःख, किती आकुलता. मग ते मला सुख प्राप्त होण्यासाठी काय नाही करणार तुम्ही? काय नाही करणार? काय करावं लागेल ते सगळं करायची तयारी असणार मग तिथं. ऐसा विचार कर उस प्रयोजन की सिद्धि होने के अर्थ अनेक उपाय करता है. कौन? मोही जीव. उसे उस दुख के दूर होने का उपाय मानता है. थोडक्यात काय? मुलाला जर जे पाहिजे ते मिळालं नाही तर मोठा उपाय काय करतो सांग? रडतो, आणि रडल्यावर ते मिळतंय. म्हणजे जे काय तो उपाय करतो त्याला वाटतंय हे ते मिळवण्याचा उपाय आहे, कारण माहिती आहे. आत्ताच इथं मला आवाज येत होता मुलीचं रडायला लागलेलं जोरात. म्हणजे त्यांना जे पाहिजे ते मिळेपर्यंत रडणार, माहिती आहे रडलं की मिळतंय, म्हणजे उपाय झाला का नाही होतो. असंच आहे, आपण काय करतो, आपलं स्टाईल वेगळी असते, फक्त रडत नाही. आता तुम्ही लोक काय करता हो? कसं मिळवायचं, काय पाहिजे असेल ते काका कसं मिळवतात लोक, काय पाहिजे असेल ते.
जाऊ लय प्रश्न पडला म्हणजे प्रत्येकाचे वेगवेगळे पद्धती असतात, वेगवेगळे उपाय असतात. तर म्हणायचंय काय की त्याविषयी आपल्याला कशाय झाले ते कशाय दूर करणं हा उपाय नाही वाटला. ते जे कशाय आहे त्याची पुष्टी करणारे उपाय असे वाटले की ते मला सुख देतील, ती त्या वस्तूच्या प्राप्तीचे उपाय आहेत असं वाटलं. समजा तुम्हाला यात्रेला जायचं आहे आणि काय मिळेच ना, कुठून योगच मिळेना, काय करणार हो? त्यांनाच जायचं होतं, तुम्हाला जायचं नव्हतं, काय करणार? ते कसं जायचं हे उपाय करणार, तुम्ही कसं नाही जायचं हे उपाय, म्हणजे यात्राच असं नाही, समजा आता कुठंतरी फिरायला म्हणा, ते कसं नाही जायचं हे उपाय तुमचे. कोणाचं सक्सेसफुल होतं हो, ज्याची शक्ती जास्त त्याच्यानुसार कार्य दिसून येतं. म्हणजे म्हणायचंय की आपण अनेक उपाय करतो आणि त्यातून सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो, पण ते वास्तविक सुखाचं कारण नाही. अब यहाँ कषाय भावों से जो दुख होता है वह तो सच्चा ही है, प्रत्यक्ष स्वयं ही दुखी होता है. बरोबर काय? कषाय भाव करतोय तर ते नियमाने दुःखाचं कारण आहे. वाटते का? काय वाक्य? कषायाने दुःख होतं, ते वास्तविक दुःखच आहे. ते काय असं काय म्हणायचं, इमॅजिनरी नाही आहे, हायपोथेटिकल नाही आहे, दुःखच आहे तिथं ते. परंतु यह जो उपाय करता है वे झूठे है. पण तुम्ही जे काय उपाय करताय ते म्हणजे ते कशाय हे मेन दुःख आहे, वास्तविक दुःख आहे. आणि तुम्ही जे काय करताय ना उपाय त्याला दुःख म्हणताय, ते वो झूठे है ऐसा बताना है उनको. कळलं का काय म्हणायचं आहे? क्यों सो कहते पुढं सांगतायत. तुम्ही कुठल्याही कषायामध्ये तुम्ही काय करता, क्रोध झाला, तुम्ही काय करता हो? दुसऱ्याला रागवतोय, दुसऱ्याचं काहीतरी वाईट करण्याचा प्रयत्न करतोय, हे सगळं क्रोधाच्या उदयामध्ये तुम्ही करता का? क्रोध संपणार, क्रोधाला, माझ्या क्रोधाला वाव मिळाला, काय म्हणायचं, एक वाट मिळाली, ह्याच्यासाठी म्हणून तुम्ही जे काय करता ना ते कषायांचं कार्य आहे. ते उलट त्याच्या निमित्तात सांगा मला दुःख कमी झालं का वाढलं? तुम्हाला एखाद्याला वैर काढायचं होतं, समजा काय एखाद्याला शिवी द्यायची होती, काय झालं? शिवी दिली तू, क्रोध झाला आणि शिवी दिलीस, संपला का नाही क्रोध? काय वाढला? का वाढला? तिथं म्हणायचंय की मी त्याला शिवी दिल्यावर मला बरं वाटतंय, हे तुमचे भाव आहेत ना. उलट तुम्ही स्वतःला पहिला कशाई केलंय, मग स्वतःला पहिला दुःखी केलंय आणि मग त्याला दुःखी करण्याचा प्रयत्न करताय ज्याला तुम्ही शिवी देताय. म्हणजे उलट तुम्ही तुमचं दुःख वाढवलंय, कमी केलं नाहीये. जसं उदाहरण काय देतो ह्याच्यासाठी, एखाद्याला चिखल चांगलं उदाहरण दे की भैया, रंग लावायचा आहे कोणाला, तर काय करतो? मला पहिला हात रंगीत करावा लागतो तर दुसऱ्याला मी रंग लावू शकणार. तसंच आहे इथं पण, दुसऱ्याला शिवी द्यायची तर पहिला ती शिवी मला विचार करावी लागणार, म्हणजे कोणाला दिली हो मी म्हणा. ते कुठं वाटतंय असं आपल्याला, म्हणजे आठवलं ना आपण, ती माझ्या ज्ञानात आली म्हणजे समोरच्यानी घेतली नाही तर त्याला मिळाली पण नाही. पण मी जे काय त्याचं चिंतन केलंय ना त्याच्या निमित्तात मी माझ्यामध्येच अशुद्धी केली आहे पहिला. म्हणून सांगतायत काय करा, फुलं द्या ना दुसऱ्याला चांगल्या शब्दात ना तुमच्या, तर त्याचा आनंद तुम्हाला जास्त आहे. समजा तुमच्या समोर कोणीतरी वैरी आला, काय भैया, तर जाऊ देत, वैर असेल तुमचं कसलं तरी, पण त्याला एकदा एका शब्दाने म्हणा की कसलं ग्रेट आहे तू, काय होणार? नुसतं म्हणायचं बरं का, जाऊ दे तुम्हाला भाव काय का असे ना, म्हणू शकाल का ते सांगा? कोणी वैरी आहे आणि समोर आला कसलं भारी आहे तू असं म्हणतो का? ते म्हणायला गट्स लागते, म्हणजे मित्र होणार शत्रू राहणार नाही तो. म्हणजे ते म्हणायचे भाव तर होतात का आपल्याला? तसं वैरी समजतो म्हणून तर तिथं वेगळं समजेल.
अहो नाही, पण ते काय समजायचं त्यांनी समजू देत. मी तसं म्हणू तर शकलो का ते बघा, हे मला म्हणायचं आहे. हां, नाही तर जाऊ देत, त्यांनी काय कार्य केलं असेल, तुमचा वैरी आहे, त्यांनी काय कार्य केलं असेल त्याला बेस्ट म्हणू शकाल का तुम्ही? हां, आता सवळ्यात काम करणारे बायका असतात बरं का, आता त्यामध्ये लई जण वैरी असतात बरं का एकमेकाचे, म्हणजे चांगलं करणारे अनेक जण असतात, पण ते मी जास्त चांगला असं काहीतरी त्यांची भावना असते. तर तुम्ही त्या दुसऱ्या व्यक्तीला म्हणू शकाल का असं, माझ्यापेक्षा तुमचं चांगलं झालं बरं का? असं म्हणायला शक्ती लागली लई. म्हणजे असं एक उदाहरण सांगितलं. तुमच्या बिझनेसमध्ये पण असेल तर तुमचा कॉम्पिटिटर असेल दुसरा आणि त्याला तुमच्यापेक्षा जास्त सक्सेस मिळाली, काय करू शकाल जाऊन? इतका राग आहे त्याच्याबद्दल, दिवाळी आहे समोर, इथं आमचं गिऱ्हाईक सगळं ओढून घेतलंय आणि तुमचं नुकसान केलंय, काय म्हणणार त्याला जाऊन? असं तर होतं अंतरंगामध्ये काय म्हणू आणि काय नको, पण जाऊन तिथं तुम्ही म्हणणार का कसलं सक्सेस मिळालंय तुला, बेस्ट, कॉंग्रॅट्स, काय म्हणणार? असं म्हणायला निर्मोह व्हावं लागतं पहिल्यांदा, आणि तो मोह आहे तो आपल्याला अडवतो. म्हणून सांगतायत त्यांनी की कषायामध्ये तुम्ही काय काय करता हे सांगतायत. क्रोध में तो अन्य का बुरा करना. काय काय करतोय? क्रोध आला तर दुसऱ्याला वाईट, दुसऱ्याचं वाईट करायचे परिणाम. मान झाला तर सांगा काय करता हो? मान कषायाचा उदय मला असेल तर मी किती ग्रेट आहे हे दाखवायला जातो ना सगळ्यांना. माया कषाय असेल तर काहीतरी छल कपट करण्याचेच उपाय करणार. लोभ कषाय असेल तर उदयामध्ये काही ना काही मिळवण्याचे भाव करतो. तर ते सांगतात काय करतो. क्रोध में तो अन्य का बुरा करना, मान में औरों को नीचा दिखाकर स्वयं ऊंचा होना. कोणाला असतो मान कशाय? शेजारी बघू नका. कोणाला असतो मान कशाय? स्वतःकडे बघायचं आहेच. असं काय लय अननोन शब्द म्हणले नाही मी. मान कशाय सगळ्याच्या मध्ये आहे, कुठल्या ना कुठल्या इंटेन्सिटीचा आहे, पण आहेच. सासू असू दे, सून असू दे, नवरा असू दे, बायको असू दे, सगळ्यामध्ये. छोटा मुलगा असला तर त्याला मान कशाय असतो माहिती का तुला? कसं सांग? माझ्याकडे बघ नाही कोण, कसलं चिडतंय ते. समजा पाहुणे आले घरामध्ये आणि त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे, काय करतंय सांग? काय तुमचं लक्ष वेधायला ते अनएक्सपेक्टेड सगळं करून टाकेल. नाही नाही, ते गोष्टी फोडून दाखवेल सगळं. हे मान कषाय. म्हणजे मला उचललं नाही, बघितलं नाही, सांगितलं नाही, बोललं नाही, सगळं पडून असतो संज्ञा शेवटी त्या. माया कषाय में छल से कार्य सिद्धि करना, लोभ में इष्ट की प्राप्ति करना, हास्य में विकसित होने का कारण बना रहना, रति में इष्ट संयोग का बना रहना. सगळ्या कषायांच्या उद्यात तुम्ही काय करताय हे सांगतायत. म्हणजे असं करायला नकोय. त्या कषायांना जिंकायचं तर त्याच्या अनुरूप वागू नका, तर ते कषाय नष्ट होणार नाहीत, पुष्ट होणार जर तुम्ही त्याच्या अनुरूप वागलात तर. म्हणजे मुनींना या सगळ्या कषायांचा उदय आहे. काय करताय तो? त्या उदयामध्ये आपण हे करतोय, पण मुनी हे काहीच करत नाही आहेत. क्रोधाचा उदय असला तरी समता आहे, हास्य रती अरतीचा उदय असला तरी समता आहे. तुम्हाला दिसणार आहे का बहिरंगामधनं काय उदय चालू आहेत? परिणती तर अशी निर्विकल्प आहे, शांत आहे, प्रसन्न आहे. कशाचा, कुठल्या कर्मांचा उदय चाललाय कसं कळणार तुम्हाला? म्हणजे ते जेव्हा मुनिराज सगळ्या कर्मांचा नाश करतायत आणि मोक्षाला चाललेत आता, मग तिथे सगळे कर्म येऊन झडून जायला पाहिजेत. त्यामुळे तिथं समजून घ्यायला पाहिजे आत्ता हे मुनी मोक्षाला गेलेत, म्हणजे ह्याच्या पूर्वी अंतर्मुहूर्त काळाच्या आधी फक्त सगळे कर्म त्यांच्या उदयामध्ये होते. पण तुम्हाला कुठं माहिती आहे काय होतं? भलेही तुम्ही त्यांच्यासमोर बसलेले असाल, क्रोध, मान, माया, लोभ सगळे उदय चालू आहेत, पण तरीसुद्धा परिणती किती निश्चल. म्हणजे राहू शकतं का नाही आपण, हे म्हणायचं आहे मला. आपल्याला वाटतंय कर्मांचा दोष आहे, आपण काय करणार? कर्म उदयात आहेत तर ते मला किती त्रास देत आहेत. कोण कोणाला त्रास देत हो? ते नशीब कर्म अजीब आहेत. नाहीतर काय झालं असं माहिती का?
जीवाने त्या कर्मांना त्रास दिला असं म्हणावं लागलं असतं एक दिवस. पण ते त्यांना वेदना संवेदना नाही आहेत म्हणून उलट ते टिकून आहेत असं म्हणा. रति में इष्ट संयोग का बना रहना, अरति में अनिष्ट का दूर होना, शोक में शोक का कारण मिटना, भय में भय का कारण मिटना. काय असतो शोकाचं कारण? काय शोकाचं कारण काय असतं? बर, दूर गेला. शोकाचं कारण काय? ऍडमिशनच मिळालं नाही. इष्टवियोग. बर, हा भरपूर आहेत. होय, मला वाटलं काहीच नाही आहेत म्हणून शोधा लागलाय काय. हा शोक असेल. भयचं कारण काय हो? भय का होतं? कधी होतं? अनएक्सपेक्टेड काय झालं तर. बरोबर आहे. अजून म्हणजे अनएक्सपेक्टेड भूत आलं आपल्या समोर तर असं म्हणायचं का? होय, बर. हां बरोबर. माझ्यासमोर आलं काय वाटतं? म्हणजे भय कधी होतं? का होतं? कारण आहेत ना त्याची अनेक. भयकारी पदार्थाचं दर्शन झालं तर भय होतं, किंवा आपली शक्तिहीनता असेल तर काहीही उद्या समोर पान पडलं तरी भय होतं. नुसतं अंगावरनं मुंगी गेली तर तुम्हाला काय वाटतंय? काय काय वाटतं माहीत नाही. म्हणजे कोणी हात फिरवला असेल तर साप आला असं काय. म्हणजे भयाचं उदय तुमचा चालू आहे तर ते बहिरंगामध्ये निमित्त काय मिळेल त्याला, त्याच्या निमित्तात तो भयभीत होतो. म्हणून त्या कारणांना नष्ट करण्याचा प्रयत्न करतो. जुगुप्सा में जुगुप्सा का कारण दूर होना. जुगुप्सा म्हणजे काय? जुगुप्सा म्हणजे किळस, ग्लानी. पुरुष वेद में स्त्री से रमण करना, स्त्री वेद में पुरुष से रमण करना, नपुंसक वेद में दोनों के साथ रमण करना, ऐसे प्रयोजन पाए जाते हैं. काय सांगितलं? सगळ्या वेदामध्ये त्या त्या अनुरूप वागण्याचे भाव, हे सगळं त्याचं प्रयोजन दिसून येतं तुम्हाला. आणि मग जेव्हा त्या उदयानुसार वागायला जाणार तर नियमाने पुन्हा ते कर्म जवळ येणार, आपल्याशी बांधले जाणार. कर्मांचा नाश कसं करायचं सांग? चांगले कर्म करून वाईट कर्मांचा नाश करायचा. ओके, म्हणजे आता तुझ्या भाषेमध्ये चांगलं उत्तर दिलंयस. पण कर्म केल्याने कर्मांचा नाश होत नाही. म्हणजे काय म्हणायचं? मला कर्ज फेडायचं होतं. कितीचं? 1000 रुपयाचं कर्ज फेडायचं होतं. मी काय केलं? 10,000 रुपये काढले आणि 1000 रुपये फेडले. गेले की नाही सांग माझे 1000 रुपये? कर्ज संपलं का नाही माझं? मी 10,000 रुपये घेतले दुसऱ्याकडून आणि तिसऱ्याला 1000 रुपये दिले. कर्ज संपलं का नाही माझं? म्हणजे काय केलं आपण? कर्मांना गोळा करून कर्मांचा नाश करण्याचा प्रयत्न करतोय. कधीच संपणार नाहीत कर्म. कशी संपणार? हां प्रायश्चित्त करायचं. ओके, बेस्ट. लय उपाय आहे तुझ्याजवळ. चांगली गोष्ट आहे. म्हणजे आहे ना, सगळे उपाय हे आहेत, नाही असं नाही. पण सगळ्यात पहिला उपाय आहे मी कर्मापासून भिन्न आहे हे जाणणं. हे सगळ्यात इतकं बेस्ट उपाय आहे की इथं कर्म यायचे थांबतात आणि जायचे वाढतात. म्हणजे 100 येतील आणि 1000 जातील असे कर्मांचे आश्रव आहे, नाही असं नाही. पण तरीसुद्धा त्या एका परिणामात अशी शक्ती आहे की कर्मांची अधिक निर्जरा होणार. आणि मग त्याच्याद्वारेच सांगितलं मुनींना मोक्ष होतो. म्हणजे हळूहळू कर्मांची निर्जरा जास्त होऊ लागली आहे आणि कर्मांचा आश्रव बंद कमी होऊ लागला आहे. तरच तिथं थोडंसं डेबिट आणि क्रेडिट बघायचं. त्याच्यावरनं समजतं आपलं क्रेडिट जास्त चालू आहे आणि डेबिट काहीच नाही आहे असं म्हटलं तरी चालतंय. त्यामुळं आपला संसार संपत नाही आहे, आपलं दुःख संपत नाही आहे. किती संसार संपवला सांगा? पोराचं लग्न केलं, सोडलं का नाही संसार? काका का नाही सोडलं? काका उलट जास्त अडकलो त्याच्यामध्ये. हो म्हणू नका, मी तुमची पुष्टी करे ना.
मला म्हणायचं आहे आपण सोडायला पाहिजे. आता त्यांच्यावर टाकलंय ना. पूर्वीची लोक अशी होती, राजे लोक काय करायची, पोरग जन्मलं म्हणलं तर बिचाऱ्यांनी दीक्षा घेऊन जायचे. आणि तुमचं आता लग्न झालं तरी आपण घरातच बसलोय. म्हणजे संसार आपण सोडे ना असं झालंय. त्यांना वैराग्य व्हायचं, ते वाट बघायचे कधी पोरग राज्याभिषेक करून त्याच्यावर टाकायचे जबाबदारी आणि आपल्याला विरक्त व्हायचंय, सगळ्यातून निवृत्त व्हायचंय, हे त्यांची ओढ असायची. आपल्याला आज त्या पोरांच्या पोरं झालं तरी बी अडकायचंच म्हणते. कसली शाळा चालली आहे. म्हणजे त्याच्यापासून कशी निवृत्ती घेतो हे आपण प्रयत्न करायला पाहिजे. अन्यथा संसार कसा संपायचा, कधी संपायचा, वाटतं का संपवावं आपल्याला. थांबा म्हणा, आज तर आलोय धर्मात, अजून लगेच संसाराचा नाश करायचं कारण सांगू नका आम्हाला. संसार म्हणजे दुःख आहे. संसार म्हणजे काय बाहेरची वस्तू नाही आहे ना. संसार म्हणजे काय हो, जसं म्हटलं मोह म्हणजे परिणाम आहे, तसंच संसार म्हणजे काय हो, असं एकत्र राहणं हे संसार नाही आहे. कोणी इष्ट आणि कोणी अनिष्ट यांचा संयोग म्हणजे संसार नाही आहे. संसार म्हणजे काय, जे आपले त्याच्याशी जोडलेले भाव आहेत ना, हे भाव संसार आहेत. म्हणून त्या 12 भावनेमध्ये पण काय सांगतो आपण, संयोग हो अनुकूल फिर भी सुख नहीं संसार में, संयोग को संसार में सुख कहे बस व्यवहार में. म्हणजे तुम्हाला वाटते की कोणी संयोगात आलं तर ते सुखाचं कारण आहे, कोणी नाही आलं तर ते दुःखाचं कारण आहे. पण तिथं अनुकूल असो प्रतिकूल असो सगळं संयोग भिन्न आहेत. त्याच्या निमित्तानं तुम्हाला सुख आहे ना दुःख आहे, सगळं संसाराचं कारण आहे. म्हणून सांगतायत पुढं त्यांनी की संसार है पर्याय में, निज आत्मा ध्रुव धाम है, संसार संकटमय परंतु आत्मा सुख धाम है, सुख धाम से जो विमुख वह पर्याय ही संसार है, ध्रुव धाम की आराधना आराधना का सार है. सुखधाम से जो विमुख वह पर्याय ही संसार है. कशाला म्हणलं संसार, आत्म्यापासून विमुख होणं हेच परिणाम संसार आहेत. म्हणजे मंदिरात आलाय तर सन्मुख झालोय म्हणते मी बरं का, आपलं स्वाध्याय करतोय ध्यान करतोय तर सन्मुख झालोय, स्वतःला जाणण्याचा प्रयत्न करतोय तर निसंसार होण्याचा प्रयत्न आहे तो. इथून बाहेर गेल्यावर सांगा काका, इथून बाहेर गेल्यावर संसार नष्ट करायचे उपाय करतोय का संसार वाढवायचे उपाय करतोय. कसं अकलूजमध्ये संसार संपवायचा आहे, नातेपुतेत जाऊन वाढवायचा का पुण्यात जाऊन वाढवायचा. म्हणजे तिथं करतोय काय, सगळं संसार वाढवण्याचे प्रयत्न. आणि हे सगळे पर्याय संसार आहे. जे काही विचार आहेत ना जोडलेले, घर माझं कुठे दिसलं का लगेच ज्ञानात, निश्चय म्हणून आला नाही दिसते. सगळं बाहेर सोडून यायचं जेव्हा मंदिरात येतोय, असं वितराग बस भगवान जसे तसा मी घेऊन येतोय बरोबर म्हणून परत तिथंच जातोय. मग कुठं सोडू म्हणा की. इथून गेल्यावर बाहेर कुठं जायचं, ज्याला घेऊन आलोय ना बरोबर तिथं जातो बरोबर. म्हणून सांगताय तिथं जावा ना, याला घेऊन या, याच्या बरोबरच राहावा. बाहेर गेला तरी सुद्धा तो ज्ञानातून सुटणार नाही. ज्याचं हे ध्येय आहे नियमाने त्याचा संसार संपणार, त्याचे कर्म नष्ट होणार, त्याचा मोह नष्ट होणार आणि त्याला नियमाने सुखाची प्राप्ती होणार. हो. जाणा. डाव्या हातावर उजवा हात ठेवा, ताठ बसा, डोळे अलगद बंद करून स्वभावाला जाणण्याचा प्रयत्न करा. जाणा हा मी
शरीर रहित चेतन आत्मा आहे. हा मी मोह कर्म रहित शुद्ध आत्मा आहे. पहा, या आत्म्याला मोहाची आवश्यकता नाहीच. मी मोहावर जगणारा नाहीच निर्णय करा. मोहाचा आणि माझा काहीही संबंध नाहीच. जसे सिद्ध भगवान तसाच मी आहे. निर्मोह आहे, निर्मम स्वरूप आहे. अनुभवण्याचा प्रयत्न करा. या जगामध्ये मी एकटाच आहे. एकोहम अनन्य स्वरूपोहम विविक्त स्वरूपोहम ओम. विसर्जन. नमो अरिहंताण.